हॅलो फ्रेंड्स, तर खाऊ पिऊ आणि दिवसाची सुरुवात करू. साबुदाणा खिचडी बनवली होती आज, तर म्हटलं तुम्हा सर्वांसोबत शेअर करावी. पॅनमध्ये तेल घेतलं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये हिरवी बारीक मिरची आपण टाकली आहे. त्यानंतर हा उकडलेला बटाटा आहे, तो छानपैकी स्लाईस करून घेतला आहे, तोही त्यामध्ये टाकला. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं. इकडून तिकडून मस्त फ्राय केलं आहे. आता आपल्याकडे 1 वाटी भिजवलेले साबुदाणे होते, ते आपण त्यामध्ये टाकत आहोत. साबुदाणे छान मऊ लुसलुशीत भिजलेले हवे, नाही तर साबुदाणे कच्चे राहतात किंवा मग खिचडी आपली चिकट होते. साबुदाणा छान तेलामध्ये फ्राय करायचा आहे. त्यानंतर इकडे 1 वाटी शेंगदाण्यांचा कूट होता, तोही त्यामध्ये मी ॲड केला आहे. तुम्हाला जितकी गरज असेल तितकं तुम्ही शेंगदाण्यांचा कूट घेऊ शकता. आता त्यानंतर हलक्या हाताने इकडे फ्राय केलं आहे आणि इकडे आता आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. थोडं थोडं झाकण ठेवलं 2 मिनटं. त्यानंतर झाकण काढून हे फ्राय केलं आहे. खिचडी आपली चिटकलीही नाही, नाहीतर काय होतं एखाद वेळेस खिचडी आपली चिकटली जाते त्यामध्ये. तर असं चालू ठेवायचं आहे, 2 मिनटं वाफेवरती ठेवायचं. त्यानंतर झाकण काढून बघायचं आहे खिचडी व्यवस्थित आहे की नाही, असं पद्धत चालू ठेवायची आहे. तर खिचडी खूप छान झाली होती. तुम्हीही नक्की ट्राय